हे जे काही झालंय ना माझं, मला बाहेर निघायचंय यातून. बियॉन्ड रिपेअर कुठलंही डॅमेज नाहीये, सो चिल. भाषा मावशी, बस मग लटकत नताशा राव सारखं. तुझं काय रे? साहेब, मला लवकर जायचं होतं. मी तुम्हाला नंतर कॉन्टॅक्ट करू का? तू चौकीत आहे बरं का? ओके साहेब. गेलो बा. जी काही किलवर बद्दल इन्फॉर्मेशन आहे ती सांगून टाक, विषय संपव. भोसले, तुझा मला काही सांगायचं नाहीये. अजून माणूस आहे राव तू. तूच किलवर नाही ना रे. तिला काय झालं अचानक? ती कशी गेली? हे बघ साऊ, हे जर का काकूला तुला सांगायचं असेल ना तर ते तिलाच सांगू दे. मला काय वाटतं, तू नको विचार करू या सगळ्याचा. तुला सगळं कळेल. तू तू आता शांत राहा फक्त. हा, इतकी अस्वस्थ नको होस. बरं, चल आपण एक काम करूया, बोल ना. बाहेर जाऊया ना. मला ना खूप कंटाळा आलाय घरात बसून. प्लीज चल ना, आपण एक राऊंड मारून येऊया. पण जमेल ना? म्हणजे उगाच स्ट्रेस नको यायला पायावर. नाही येणार. नक्की जाऊया, चल हळू. आपण आज पाणीपुरी खाऊया का? मी आई आणि काकूला सांगते, आज आमची चाट पार्टी. उद्या जाऊया. ओके ठीक आहे. तू वॉकर न घेता चालतेस का? Try कर. नको नको. अरे मी आहे ना, माझा हात पकड. बरं, पण हात नको सोडूस. असं कसं सोडीन मी? दे इकडे. हळू. ओके. व्हेरी गुड. सावकाश 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 सावकाश. जागे नको. जागे नको. सर, अरे भोसले, कॉंग्रॅच्युलेशन्स. वेल डन, वेल डन. मस्त खेळलास हा, जिंकलास तू. फक्त थोडी खिलाडी वृत्ती माझ्याकडून शिकून घे. कशासाठी सर? तुला माहित नाही, डीएनए टेस्टची ऑर्डर निघाली आहे. मग काय, तुला आनंद नाही झाला? त्यात आनंद होण्यासारखं काय सर? येडा बन की पेडा खाऊन खाता पे तू. मला माहित आहे, तू आणि तुझ्या आदरणीय चौधरी मॅडम, तुमच्या दोघांच्या कृपेनं मला खोटं ठरवण्यासाठी ऑर्डर काढण्यात आलेली आहे. अहो सर, काढायला लावली काय? काढावीच लागते ना ऑर्डर. जशी तुम्हाला सापडली तशी एखादी डॅमेज बॉडी आपल्या हाती जर लागली तर पोलीस म्हणून ती आयडेंटिफाय करायला आपल्याला डीएनए टेस्ट करावी लागते सर. म्हणजे तशी प्रोसिजर आहे. प्रोसिजर शिकवू नको बे तुझी मला. मला माहिती आहे तुमची काय प्रोसिजर आहे, काय प्रोटोकॉल आणि काय हेतू आहे तुमचा. तुमचं काय झालं माहिती आहे का, मिळाल्यापासून म्हणजे कानामागून आली आणि तिखट झाली असं झालंय. एवढे दिवस काम करून तुला आणि तुझ्या चौधरी मॅडमला ती केस क्रॅक करता आली नाही. मी आलो, धडक कारवाई केली आणि एक गाव दोन तुकडे केले म्हणून तुमच्या पोटात दुखते. बरोबर आहे की नाही? तुम्ही निकाल लावला. येस. आणि ही फॅक्ट आता कधी बदलू शकणार नाही. मी इकडे आलो, किलवर कोण आहे कळलं. मी इकडे आलो, सावनी मिरजकर सापडली. आणि इतक्या दिवसांपासून जी तुमची झामल सुरू होती ना, ती सुद्धा थांबली. याच्या आधी यातलं काहीही घडलं नाही म्हणून तुम्ही हे मुद्दाम खुसपटा काढताय. तेव्हा किती ओरडून सांगशील ना तरी खोटं हे खरं होत नसतं. आता डीएनए टेस्ट येऊ दे. ती मेलेली बाई चारू गालात होती हे सुद्धा कळेल, तेव्हा मला तुझं तोंड बघायचं.
तेव्हा मी बघणार तू कसा मिशांना पिळी देतो. एनिवे, सत्काराला जायचं. महत्वाच्या कामाला जाताना मला उशीर करायला आवडत नाही. येतो. हो वहिनी, हे सगळं खूप भयंकर आहे ग. मला वाटतं आपण ताबडतोब डॉक्टरांना दाखवायला हवं. काकू, काय करता येईल आपल्याला? म्हणजे साऊची ही जी कंडिशन आहे ना, ती आवरता येणं कठीण आहे. मी अगं तिला कसं बसं घेऊन आली आहे वरती, ती एकदम कसं तरीच वागायला लागली. मला वाटतं आपण प्रोफेशनल हेल्प घेऊया. मला म्हणजे प्रसादने मला एका डॉक्टरांचा नंबर दिलाय, डॉक्टर नीलांजन. मी फोन केला होता त्यांना, सोमवारची अपॉइंटमेंट दिली आहे. बघूया आता काय होतंय ते. दरवेळी तू माझ्या केबिन मध्ये काय करत असते का? सर याच्यावरती सही हवी आहे. जेवली का? नाही सर, मला वेळ नाही मिळाला. कुठं उलटली होती? सर तुम्ही मला सांगितलेलं ना त्या हॉटेलवाल्याला उचलून आण म्हणून, तेच करत होते मी. कोणता हॉटेलवाला? सर हॉटेल शिवलीलावाला, ज्याच्याकडनं मोऱ्यानी पार्सल आणलं, जेलेला विषबाधा झाली. उचलला त्याला? हो सर. उचल. हो उचलला. चल. सर कुठे जायचंय? अगं हॉटेलचं काऊन कंटाळला असेल की नाही तो. चल त्याला पोलिसी पाहुणचार देऊया. चल. आई, साऊ कुठे आहे? रूम मध्ये नाहीये तिच्या. ग माझ्या खोलीत असेल. मला विचारत होती आज तुझ्याबरोबर झोपू का म्हणून. मग ठीक आहे. बरं, अभयला यायला उशीर होणार आहे का आज? हो, हॉटेलमध्ये लोड आहे म्हणाला, पार्टी आहे कसली तरी. मग जेवून तिथूनच येणार आहे का तू? बहुतेक, पण नाही आला तरी मी थांबते ना त्याच्यासाठी. मी वाढेन त्याला. अगं तू कशाला जागी राहतेस? हो, आजकाल झोपच लागत नाही वेळेवर, सवय झाली आता. टीव्ही बघत बसते, येईल तोपर्यंत तू. बरं, पण जास्त वेळ जागू नकोस. सावला काही लागलं तर सांगा. हो. ओ साहेब, साहेब मला साहेब 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 मारू नका, मारू नका, मारू नका, मारू नका, मारू नका. बरोबर तुझ्या हॉटेल मधून लोकांना विषबाधा कशी होते हा? साहेब 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 सांगतो साहेब साहेब 300-400 लोक पार्सल घेऊन गेले. त्याच्यातला तुमचा एक हवालदार पण होता. सगळ्यांना जसा पार्सल देतो तसा तुमच्या हवालदारला पण पार्सल दिलं. बाकी आम्ही काय नाही केलं, तुम्ही पाहता सीसीटीव्ही आहे, चेक करू शकता. याला सीसीटीव्ही हो हो साहेब, मारू नका, मारू नका. जमणार आहे. सीसीटीव्ही चेक करू? त्या कढईमध्ये जर हळूच तू उंदराचं औषध सरकवलं असेल तर आम्हाला काय माहिती? साहेब 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 हा शपथ सांगतो, मी असं काय नाही केलं. साहेब 300-400 लोक पार्सल घेऊन गेले. नेमका साहेब तुमचा हवालदार पण त्याच्यामध्ये होता. बाकीच्यांत काय नाही झालं साहेब. नेमकं तसंच कसं झालं साहेब? हॉटेल आमची जबाबदारी ना साहेब, त्याचं नाव खराब होणार, आमची पण काहीतरी रिस्पॉन्सिबिलिटी आहे ना साहेब. थँक्यू साहेब, थँक्यू. काकू, काय ग, आला का काका? नाही अजून. तू आज झोप ना. नाही, तू इथे कशी? साऊशी बोलत होतीस का? नाही, मी आजोबांशी बोलत बसले होते. अच्छा, साऊ कुठे आहे? रूम मध्ये? म्हणजे साऊ नव्हती तिथे? आजीकडे झोपणार होती ती? नाही, मी म्हटलं ना मी आजोबांशी बोलत होते. साऊ नव्हती तिकडे. थांब थांब, ती तिच्या रूम मध्येच असेल. थांब, मी बघते. बघ जरा. साऊ, काकू, हा, काकू, काय? साऊ नाहीये रूम मध्ये. श्रद्धा, हा? अगं साऊ माझ्याजवळ झोपायला येणार होती ना, आली नाही अजून. कुठे आहे? अच्छा. हे एक मिनिट. काय झालं?
आम्ही जाऊन बघून येतो. तुम्ही घरातच थांबा. नीता साऊ घरात नाहीये. चला पटकन जाऊया आपण. आणि हे घे बरोबर. चल. साऊ नाही ग लागत आहे फोन याचा. आपण शोधूयात. ए साऊ ए साऊ कुठे चाललीस बाळा? अगं काय करतेस? काय हा वेडेपणा? हे बघ बाळा तू फोन पकड. ए बाळा साऊ ए साऊ 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 हे अगं साऊ बाळा चल घरी चल. ये काय हा वेडेपणा? असं नाही करायचं. कुठे निघालीस तू? ये इकडे. आपला मोरे मॅडम मला असं वाटतं तो किलवरचा माणूस आहे बहुतेक. काय दुर्बुद्धी सुचते रे यांना. पैसा मॅडम, पैशामुळे सगळं काय भ्रष्ट होतं बघतो की आपण. मग तू वाट कशाची बघतोयस? घे ना त्याला रिमांड मध्ये. मॅडम डिपार्टमेंटचा माणूस आहे, असं डायरेक्ट रिमांड मध्ये कसा घेणार त्याला? त्याच्या विरोधात ठोस पुरावे तर असायला हवे. आता झोल काय झालाय बघा. त्या हॉटेलमधून त्या दिवशी 350 ते 400 लोकांचे पार्सल गेले. त्यातलं एक पार्सल ह्या मोरेनी नेले. आता ते पार्सल निघाल्यापासून तर झेलेपर्यंत पोहोचलोय, त्या दरम्यानच काहीतरी घडलंय हे आपल्याला माहिती आहे. पण पुरावा कुठे या गोष्टीचा आपल्याकडे? हे सगळं त्या मोरेनीच केलं याचा पुरावा नाही ना आपल्याकडे. पण तू बेसिक पासून तरी सुरुवात कर ना. त्याचा सीडीआर काढ, बँक स्टेटमेंट काढ, काही ना काहीतरी मिळेलच विजय. आणि मग त्या बेसिसवर त्याला आत घेता येईल ना आपल्याला. बघतो मॅडम. बरं सावनी मिरजकरशी काही बोलणं झालं का? प्रयत्न केला मॅडम खूप, पण हाती काय नाही लागलं. एक तर मुळात काय ना, तिची अवस्था फार वाईट आहे सध्या. काय झालं माहिती का, तिने त्याच गोष्टी मला सांगितल्या ज्या ऑलरेडी मला माहिती आहेत. आपण काही गोष्टींचं कन्फर्मेशन आपल्याला मिळालं जे आपल्याला माहित नव्हतं. म्हणजे त्या राठोडनी भाग्यश्री दळवीचा मर्डर केला आणि नताशाने राठोडचा मर्डर केला. मॅडम ही इन्फॉर्मेशन नवीन होती आपल्यासाठी, पण आता काय याचा उपयोग नाही कारण तीनही व्यक्ती मृत आहेत. पण एक गोष्ट मला कळत नाही मॅडम, या इतर माणसांचे टपा मुर्दे पडत होते, पण मग सावनी मिरजकर जिवंत कशी राहिली? ती जिवंत राहिली की तिला जिवंत ठेवली? साऊ काय होतंय बाळा? ए साऊ काय होतंय बाळा? काय होतंय? दुखतोय पाय. काय होतंय? असं भयानक दुखतोय. अगं ते वॉकर न घेता चालत होतीस काल तू. वॉकर कधी? अगं काल वॉकर न घेता घराबाहेर चालली होतीस एकटीच. कुठे चालली होतीस तू? काय हवं होतं तुला? कुठे जायचं होतं? आजीकडे जाणार होतीस, मग अचानक बाहेर कुठे गेलीस? आई काय बोलतेस तू? तू तर इथेच झोपले होते. इथेच होते ना मी. हे बघ तुला ना आठवत नसेल. मी, वैभू, नीता काकू आम्ही तुला घेऊन आलो आतमध्ये. सोसायटीच्या बाहेर पर्यंत गेली होतीस तू. ठीक आहे ग, एवढं काही नाही. असं कसं ठीक आहे? आई हे ठीक नाहीये. असं का आठवत नाहीये मला? मी वेडी झालीये का? अगं मी वेडी झालीये का? का होतंय असं? मला ना असं होतंय मध्ये मध्ये. ब्लँक होते मी. काहीच आठवत नाहीये मला. बाळा हे होऊ शकतं असं. होऊ शकतं असं. तुला माहितीये का, तू खूप जास्त दमली आहेस. एवढा स्ट्रेस झालाय ना इतके महिने की होऊ शकतं असं. पण त्यात हे पायाचं दुखणं आहे, गोळ्या चालू आहेत, हो की नाही? काळजी करू नकोस अजिबात. होऊ शकतं असं. तू ब्रश करून घे. मी खायला आणते काहीतरी, त्याने ताकद वाटेल, मग थांबेल पायाचं दुखणं. तू आवरून घे. आले.
साऊ ब्रश करून घे, मी खायला आणते. काही होत नाहीये तुला. हा ओके. सर मोरे कुठे आहे? घेऊन यायला सांगितलं होतं ना तुला. सर तेच सांगायला आले, तो सुट्टीवर आहे कालपासून. त्याची सुट्टी कोणी अप्रूव्ह केली? सर कोण करणार? शिरेख. सर तुम्ही त्या मोरेची रजा मंजूर केली का? सॉरी. अहो सर, हवालदार मोरे ते फूड पॉइझनिंग केस जेलीची, त्यामध्ये तो इन्व्हॉल्व असू शकतो ना सर. कोण इन्व्हॉल्व असू शकतो? हवालदार मोरे सर. मोरे इन्व्हॉल्व आहे, कसं कळलं? अहो सर, झेलेला ज्यांनी जेवण दिलं तो हवालदार मोरे आहे की नाही? आजपर्यंत तोच जेवण त्याला देत आला, अचानक त्याला विषबाधा झाली. आपल्या पॉइंट ऑफ व्ह्यूनी तो इन्व्हॉल्व असू शकतो ना सर. म्हणून तो दोषी झाला. अहो सर, तो सामान्य माणूस असता, हवालदार नसता, सामान्य माणूस असता तर चौकशीसाठी बोलवलंच असतं ना सर आपण. जसं त्या हॉटेलवाल्याला उचलला होता तसा. मग बोलवावं लागणार ना, चौकशी आहे. अरे पण काय फायदा झाला त्याचा? उगाच याला उचल त्याला उचल. सर काय धडक कारवाई करावी लागते ना तुमच्यासारखी. आगाऊपणा करू नकोस भोसले. घरात टीव्हीचा रिमोट सापडला म्हणजे घराचा मालक काय अडल्ट फिल्मच बघत बसलेला असं काही नसतं. पण बघत नसेल असंही काही नाही ना सर. भोसले, उगाच गोष्टींना ब्लो अप करू नकोस. या झेलेला साधी विषबाधा झाली आहे, त्यातून तो बरा झालाय, जिवंत आहे, विषय संपला. सर चौकशी सुरू आहे अजून. अरे पण मोरे मोरे तुला तुला स्वतःच्या चौकीतल्या लोकांवर विश्वास नाहीये? तुमचा आहे विश्वास. अरे पण मोरे झेलेला विष का देईल? का देईल विष? त्यांच्यात काय वाद आहे का? गावच्या सातबाऱ्यावरून दुश्मनी आहे का त्यांची? आणि जर हवालदार मोरे किलवरच्या पेरोलवर असेल तर? तुझं चालूच आहे का ते किलवर फिलवर अजून? कोणती किलवर गँग रे? कोणती? ही संपली ती? ही मी संपवली ती? तर ती गँग मी संपवली हा प्रॉब्लेम आहे, म्हणून गाडलेलं भूत त्या किलवरचं तुला परत उकरून काढायचं आहे. नाही काढ, तुला वेळ असेल तर. असल्या फालतू गोष्टींसाठी माझ्याकडे वेळ नाहीये. यू कॅन गो नाव. जा बे. सर हॅलो. कॉंग्रॅच्युलेशन. सावनी सापडली हे बघितलं मी टीव्हीवर. थँक्यू. आणि खरंच मनापासून सॉरी, मी विसरले तुला कळवायला. काकू अहो सॉरी कशाला म्हणताय? मला माहितीये तुम्ही खूप गडबडीत असणार आणि सावनी सापडली आहे तर ऑब्व्हियसली तुमचं तिच्याकडेच लक्ष असणार ना. मला नाही वाईट वाटलेलं. गुणी आहेस. काकू सावनी कशी आहे? बरी आहे. मी भेटायला आलं तर चालेल का? अरे हो, ये ना, ये. ठीक आहे चालेल, मग मी फोन करूनच येतो. हा चालेल, तसं चालेल. ठेवतो, काळजी घ्या. अच्छा, बाय. ताई, दिलीप मोरे कुठे राहतात हवालदार? थँक्यू. दादा ऐका ना, ते मोरे कुठे गेलेत माहितीये का तुम्हाला? हो मॅडम, मग पोलिसांची लय भीती वाटतं. तुमच्या काय तर तुम्ही बघा. अहो पण ऐक. हॅलो. बोल जमदाडे. सर, मोरेच्या घराला कुलूप आहे. नाही, फोन पण नाही लागत आहे त्याचा. म्हणजे सिद्ध झालं की हा मोरे झोलाडे. आता फक्त याला धरायचा आणि याची पिस काढायची. ठीक आहे.